ऑनलाईन शिक्षणाचे फायदे मराठी निबंध। आजच्या डिजिटल युगात ज्ञान ही उंबरठ्यावर येऊन थांबले आहे असे म्हटले तरी वागवे ठरणार नाही। तंत्रज्ञानाच्या झपाट्याने होणाऱ्या प्रगतीमुळे शिक्षणाची पद्धती बदलली आहे। ऑनलाईन शिक्षण ही आजची एक नवी वाट आहे, जिच्या माध्यमातून जगाच्या कोणत्याही कोपऱ्यातील विद्यार्थी सहज शिक्षण घेऊ शकतो। मात्र जशा प्रत्येक नाण्याच्या दोन बाजू असतात, तसंच ऑनलाईन शिक्षणाचेही काही फायदे आणि काही तोटे आहेत। वेळेचे बंधन नाही आणि जागेची अडचण नाही, हे ऑनलाईन शिक्षणाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य आहे। विद्यार्थ्यांना घर बसल्या शिकवण्याची संधी मिळते, त्यामुळे घर म्हणजे शाळा असे चित्र तयार होते। ऑनलाईन शिक्षणामुळे जगभरातील दर्जेदार शिक्षक आणि अभ्यासक्रम सहज उपलब्ध होतो, त्यामुळे दूरचे डोंगर सुद्धा जवळ येतात। शिवाय ऑनलाईन शिक्षणात वेळेची बचत होते, प्रवासाचा वेळ आणि खर्च वाचतो। शिकवण्याची भूक असली तर मार्ग आपोआपच सापडतो। या उक्तीप्रमाणे अनेक विद्यार्थ्यांना हे शिक्षण वरदान ठरते। ऑनलाईन माध्यमातून विविध शैक्षणिक साधने, व्हिडिओज, प्रेझेंटेशन, लाईव्ह सेशन यामुळे शिक्षण अधिक प्रभावी होते। तसेच विद्यार्थ्यांना स्वतःच्या गतीने शिकण्याची मुभा मिळते, जे पारंपरिक शिक्षणात शक्य नाही। जिथे ऊन तिथे सावली, याप्रमाणे ऑनलाईन शिक्षणाचे काही तोटे सुद्धा आहेत। सर्वात मोठी अडचण म्हणजे इंटरनेटची उपलब्धता आणि गती। ग्रामीण भागात अजूनही अनेक ठिकाणी इंटरनेटच्या समस्या आहे, यामुळे नदी ओलांडण्याची पण होडीच नाही अशा परिस्थितीत निर्माण होते। शिवाय ऑनलाईन शिक्षणामुळे विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक कौशल्याची कमतरता भासते। एकटा जगतो तो वाट चुकतो, हे लक्षात घेता सहशिक्षण आणि सामूहिक शिक्षणाचा आनंद विद्यार्थ्यांना गमवावा लागतो। सतत मोबाईल, लॅपटॉप यांच्यासमोर बसल्याने शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर सुद्धा परिणाम होतो। डोळ्याचे त्रास, पाठदुखी आणि एकाग्रतेचा अभाव या समस्या उभ्या राहतात। काही वेळेस विद्यार्थ्यांमध्ये आळशीपणा आणि वेळेचे नियोजन न करता अपयश येते। आळस म्हणजे यशाचा शत्रू हे इथे ठळकपणे जाणवते। अखेरीस सर्व काही आपल्याच हाती आहे हे लक्षात घेणे आवश्यक आहे। ऑनलाईन शिक्षण योग्य वापरल्यास हे विद्यार्थ्यांसाठी सुवर्णसंधी ठरू शकते, पण चुकीच्या वापरामुळे तोटा देखील संभवतो। आजच्या काळात ऑनलाईन शिक्षण ही काळाची गरज आहे, मात्र त्याचा वापर योग्य नियोजन, स्वयंशिस्त आणि योग्य मार्गदर्शनासह करणे आवश्यक आहे। शिकणे कधीच थांबवू नये या विचाराने पुढे जात आपण ऑनलाईन शिक्षणाचा योग्य फायदा घेऊ शकतो। जर या पोस्टशी संबंधित काही गोंधळ असेल किंवा आपल्याला अशा कोणत्याही विषयाची माहिती हवी असेल तर कृपया खालील दिलेल्या कमेंट बॉक्सद्वारे आपले प्रश्न आम्हाला विचारू शकता। या पोस्टशी संबंधित आणखीन काही प्रश्न असतील आपण आम्हाला ते देखील सांगू शकता की आम्ही त्या समस्या नक्कीच सोडवू।